अन्न व औषध प्रशासन एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोर गुटखा माफिया आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून तात्काळ निलंबनाच्या कारवाया देखील करण्यात आल्या आहेत। यातच आता बीड जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर येते। अन्न आणि औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरी फाटा येथील विशाल डेअरीवर मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल 6,68,000 रुपये किमतीचा बनावट आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेला पेढा व इतर साहित्य देखील जप्त केलंय। मिळालेल्या माहितीनुसार एफडीएच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे उमरी फाटा येथील विशाल डेअरीवर धाड टाकली। या तपासणी दरम्यान डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या असून मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करत या डेअरीचा परवाना देखील निलंबित केला आहे। केवळ साठा जप्त करून न थांबता एफडीए पथकाने केज येथील मिठाईच्या दुकानांची देखील झाडाझडती घेतली आहे। यावेळी संशयास्पद मिठाईचे नमुने गोळा करण्यात आले असून ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या नमुन्याच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होईल। राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थाविरोधात एफडीएने कडक पावले उचलली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात धडक मोहिमा राबवल्या जात असून त्याचाच भाग म्हणून बीडमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।